छत्रपती शिवाजी महाराजांनी 300 पेक्षा जास्त किल्ले स्वराज्यात सामील केले आणि छत्रपती संभाजी महाराजांनी तर एकाही लढाईत पराभव स्वीकारला नाही। पण दुर्दैवाने महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये जंजिरा हा एकमेव असा किल्ला आहे जो मराठ्यांना कधीच जिंकता आला नाही। कित्येक वर्ष सिद्धींनी जंजिरा किल्ल्यावर वर्चस्व गाजवलं होतं। आता अनेकांना प्रश्न पडला असेल, छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रयत्न करूनही जंजिरा किल्ला जिंकता आला नाही। छत्रपती संभाजी महाराजांनी स्वतःची ताकद पणाला लावून देखील किल्ला जिंकता आला नाही। किल्ला जिंकण्यासाठी कोंडाजी फर्जंद यांना सिद्धींनी त्याच जंजिरा किल्ल्यावर ठार केलं होतं। इतकं सगळं करून देखील जंजिरा किल्ला स्वराज्यात येऊ शकला नाही। परंतु याच किल्ल्यावर 300 पेक्षा जास्त वर्ष स्वतःचं अस्तित्व गाजवणाऱ्या सिद्धींचा शेवट झाला तरी कसा, हा प्रश्न अनेकांना पडला असेल। तर जाणून घेऊया अशा अनेक प्रश्नांसह जंजिरा किल्ल्याचा संपूर्ण इतिहास। गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा भन्नाट अशा ॲडव्हेंचर भरल्या व्लॉग मध्ये। आणि मी तुमचा होस्ट मुरुड मधल्या जंजिरा किल्ल्याला एक्सप्लोअर करण्यासाठी। रायगड जिल्ह्यातील मुरुड जंजिरा किल्ला प्रसिद्ध आहे त्याच्या अभेद्य अजिंक्यपणामुळे। जंजिरा हा किल्ला जलदुर्ग असून पूर्वीचे याचे नाव जजिरे मेहरूब असे होते। जजिरे म्हणजे पाण्याने वेढलेला बेट आणि मेहरूब म्हणजे चंद्रकोर, म्हणजे चारी बाजूंनी अरबी समुद्राने घेरलेला आहे। रायगड जिल्ह्याच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे। या समुद्राला लागूनच मुरुड तालुक्यातील मुरुड नावाचे गाव आहे। ॲडव्हेंचरची सुरुवात याच जागेपासून झाली आहे। पुणे मुंबई पासून मुरुड पर्यंत यावे। मुरुडच्या समोर राजपुरी हे गाव आहे। राजपुरी पासून शिड्याच्या होड्यांनी किल्ल्यावर जाण्याची सोय आहे। सगळ्यात पहिले किनाऱ्यापासून तर किल्ल्यापर्यंत जाण्याची प्रत्येकी 80 रुपयाची तिकीट काढावी लागते। लहान मुलाचे तिकीट 30 रुपये आणि मोठ्या माणसाचे तिकीट 80 रुपये आहे। बोट लागलेली आहे रे बा। लाकडी नावेत बसल्याबरोबर एक व्यक्ति इतिहासाची माहिती देण्यास सुरुवात करतो। पर यहाँ पे सुनो, मैं क्या बोल रहा हूँ, आपका वीडियो शूटिंग, फोटो, मोबाइल वगैरह 10-15 मिनट के लिए बंद करना। सब में पहली बात मैं आप लोगों को क्या बता रहा हूँ, एक बात ध्यान में रखना है, किले में जाने की अभी नहीं। वहाँ पे पहुँचने के बाद अपने बोट का टाइमिंग कितना है, 45 मिनट। जो बोट में आप लोग जा रहे हैं यही बोट से पौने घंटे में आप लोग के राजपुरी गाँव में रिटर्न है। किला बोले तो अंदर से छोटा नहीं है, समंदर के बीच में जंजिरा किला है ना, अंदर साइड में 22 एकड़ का एरिया है कि समंदर के बीच में जो राजा ने किला बनाया, और राजा का नाम क्या है, सिद्दी गौहर। समंदर के बीच में पानी के अंदर 1118 में चालू किया और 1140 में पूरा बना के कंप्लीट हो गया। बनाने के लिए यहाँ पे इन लोगों को कितने साल लग गए पानी के अंदर, 22 साल लग गए ना। किले का रियल नाम क्या है, जंजिरा नहीं है, जल जिरा है, मतलब जल में बना हुआ किला। इसको हमने तुमने रिपीट करके शॉर्ट फॉर्म में क्या बनाया, जंजिरा बनाया ना। जब किले के अंदर आप लोग एंट्री करेंगे ना, तो अंदर जाने के बाद देख लो अपने भारत के अंदर 3 नंबर पे तोप आता है। पहला तोप कहाँ पे आप लोग को बताया, मुलुक मैदान है। दूसरा तोप है दौलताबाद का मेंढा तोप। 3 नंबर पे है ये किले के अंदर, वो तोप का नाम क्या है, कलाल बांग्ला। और एक तोप का वेट कितना आप लोग को बताया, 22 टन, 22,000 किलो का तोप है। और तोप की खासियत क्या है, 5 से 10 मिनट आप लोग धूप में खड़े रहेंगे, सर गर्म होता है, बदन हीट होता है ना। अंदर जाने के तोप पे हाथ लगा के देखिए, 12 घंटा सनलाइट के नीचे रहता है, गर्म नहीं होता है। 5 मीटर पंचधातु मंत्र ना अपन, उसका तोप है। वो तोप का रेंज कितना है, 6 किलोमीटर का रेंज है। 15व्या शतकात मलिक अहमदने निजामशाहीची स्थापना केली। उत्तर कोकणाचा ताबा घेत त्याने रायगड जिल्ह्यातल्या दंडा राजपुरीला मुख्य ठाणे बनवले। मिर्झा अली आणि कलम अली हे 2 निजामशाही सरदार तिथे ठाणेदार म्हणून नेमले। तिथली मूळ वस्ती कोड्यांची, पण लुटारू त्यांना नेहमी त्रास देत असत। म्हणूनच ठाणेदाराच्या परवानगीने राम पाटील या कोड्यांच्या प्रमुखाने तिथल्या दंडा राजपुरीच्या खाडीजवळील बेटावर बेडेकोट म्हणजे लाकडी ओळख्यांचा किल्ला बांधला। पुढे याच किल्ल्यावरती निजामशाहीचा सरदार पिरम खान याने आपण व्यापारी असल्याचे सांगून किल्ल्यावर प्रवेश मिळवला आणि आपल्याकडे असलेली नशिली मद्य पाजून कोड्यांना बेहोश करून त्यांच्या कत्तल्या केल्या। कोड्यांचा प्रमुख असणाऱ्या राम पाटलाला जेरबंद करून त्याचं सक्तीने धर्मांतर करण्यात आलं आणि तरीही राम पाटलाचा मुख्य स्वभाव न बदलल्या कारण काही दिवसांनी त्यांचाही शिरच्छेद करण्यात आला। जब किले के अंदर आप लोग एंट्री करेंगे ना, तो अंदर जाने के बाद देख लो, जितनी भी आप लोगों को टूटी हुई दीवारें मिलेंगी, लोगों के घर थे, 3000 लोग रहने के, 2 समाज हिंदू और मुस्लिम, 4 मस्जिद, एक गणपति का मंदिर। छत्रपति शिवाजी महाराज की ख्वाहिश क्या थी, ये किला हमें जीतना है ना। जो उनका अधूरा सपना है जंजिरा किला, या अजिंक्य किला, किले को कोई भी नहीं जीता हुआ, क्योंकि छत्रपति शिवाजी महाराज ये किला जीतने के लिए यहाँ तक नहीं आए। छत्रपति संभाजी महाराज उन्हीं के लड़के जब ये किला जीतने के लिए 8 किलोमीटर दूर के अंदर में किला बांध रहे थे पद्मपुर, और रायगढ़ किले पे औरंगजेब ने अटैक कर दिया। सामने जो किला बांध रहे थे, किले का काम अधूरा छोड़े, वहां से निकल के इन लोग रायगढ़ किले को बचाने के लिए चले गए। क्यों? क्योंकि रायगढ़ किला में इन लोग की क्या है, राजधानी है।
1617 मध्ये मलिक अंबरने सिद्धी अंबर याला जंजिरावर पाठवले. जंजिराच्या सिद्धींचा हा मुख्य पुरुष मानला जातो. सिद्धी म्हणजे आफ्रिकेतील ॲबिसिनिया या भागातून आलेली एक लढवई जमात होती. राम पाटलांच्या वधानंतर 1526च्या सुमारास पिरम खान व त्यानंतर बुर्रम खान हा त्या मुलकाचा सुभेदार झाला. पुढे 1567 ते 1571 या काळामध्ये बुर्रम खान याने त्या मेढेकोटच्या जागी पक्क्या जलदुर्गाची बांधणी केली आणि त्याचं नाव ठेवलं जजीरा मेहरू. जजीरा हा शब्द अरबी भाषेतून आला आहे. पुढे जजीरा या शब्दापासूनच जंजिरा हा शब्द निर्माण झाला. जंजिरा किल्ल्याला भक्कम असे 19 बुरुज आहेत. 2 बुरुजांमधील अंतर 90 फुटांपेक्षा जास्त आहे. किल्ल्याचा मुख्य दरवाजा पूर्वेकडे असून तो जवळ गेल्याशिवाय दिसत नाही, तर पश्चिमेकडे देखील समुद्राच्या दिशेने एक दरवाजा आहे. जसं आपण किल्ल्यामध्ये प्रवेश करतो इथं बहुत सारा असा एरिया आहे आणि या एरियामध्ये आपल्याला प्रत्येक गोष्ट कव्हर करायची आहे. पण सुरुवात कुठून करायची आहे ते एक्झॅक्ट आयडिया नाही, तर आपण कोणता तरी एक कोपरा पकडू आणि मग तसा एक पूर्ण सर्कल राऊंड कंप्लीट करून मग पुन्हा वापस इथंच येऊ. मुख्य प्रवेशद्वाराच्या वरच्या बाजूला गेल्यावर गडावरची सर्वात मोठी तोफ पाहायला मिळते. तसा भुयारासारखा रस्ता आहे ना, हाच एंट्रन्स आहे आणि या एंट्रन्सद्वारे आपल्याला एंटर करून मग हळूहळू असा वर चढत जायचं आहे. इथून आपण असा वर चढू आणि मग जाऊन पोहोचू तटबंदीवर. प्रॉपर अशा पायऱ्या आहे, पण गडावर जेवढ्या बी गोष्टी आहेत त्या अजून तुटलेल्या कंडिशनमध्ये दिसत आहेत. तुटलेल्या अशा भिंती, काय ऐतिहासिक वास्तू असणार, राजवाडे असणार, मंदिर आहे, प्रत्येक गोष्टी इथं तुटून दिसत आहे. जवळपास 330 वर्ष अजिंक्य राहिलेल्या जंजिरा किल्ल्याची खासियत म्हणजे जंजिरा या किल्ल्यावरील महाकाय तोफा, भक्कम बांधकाम आणि आजूबाजूला समुद्र, याशिवाय किल्ल्याच्या तटावर असलेल्या त्या काळच्या 572 तोफा. या कारणाने जंजिरा अभेद्य होता. आपल्याला माहित आहे का, जंजिरावरील सर्वात मोठी आणि लांब बल्ल्याची तोफ म्हणजे कलाल बांगडी होय. ही तोफ 22 टन वजनाची असून 6 किलोमीटर पर्यंतची हिची रेंज आहे. याचा साईज दिसत आहे का किती मोठा आहे, कसा का तयार केला असेल हे एवढी मोठी तोफ. कलाल बांगडी तोफेचे वैशिष्ट्य म्हणजे ही तोफ पंचधातूपासून तयार केली असून कडक उन्हामध्ये सुद्धा ही तोफ थंडीच असते. महाकाय समुद्राचं संरक्षण आणि आग ओकणाऱ्या मोठ्या तोफा यांकारण जंजिरा किल्ला कोणालाही जिंकता आला नाही. गडावर कलाल बांगडी या सर्वात मोठ्या तोफासोबतच लांडा कासम आणि चावरी नावाच्या तोफा पाहायला मिळतात, ज्या जवळपास 8 टन वजनाच्या आहे. होऊ शकेल तर आपल्या लहान मुलांना असा थोडासा संस्कार द्या की स्वराज्याचं रक्षण करणाऱ्या तोफांवर असा बसले नाही पाहिजे. सिद्धी सानप नंतर सिद्धी अंबर, सुरुल खान, युसुफ खान, फत्ते खान इत्यादी अनेक सिद्धींनी हा किल्ला अखेरपर्यंत मराठ्यांच्या हाती लागू दिला नाही. स्वतः छत्रपती शिवरायांच्या कारकिर्दीत 6 वेळा, छत्रपती संभाजी महाराजांनी एकदा, तर पेशवे काळात 5 वेळा असे तब्बल 6 वेळा जंजिरा किल्ला जिंकण्यासाठी प्रयत्न केले. यामध्ये मराठ्यांना शेवटपर्यंत यश आले नाही. फक्त मराठेच नाही तर स्वतः मोगल आणि इंग्रज सुद्धा जंजिरावरील सिद्धीचं वर्चस्व संपवू शकले नाही. या तोफांची खासियत अशी आहे की या तोफा उन्हामध्ये किती पण उन्हामध्ये ठेवा, या गरम नाही होत. असा याचा हा मेटल आहे. बघा थोडंसं अजून आपण समोर आलो, अजून आपल्याला बहुत साऱ्या तोफ दिसून राहिल्या आहेत. 1 2 3 4 4 मोठमोठ्या आकाराच्या तोफा आहे. आणि तुम्ही या जागेवर जर बघितले तर इकडून आपल्याला असा खुला व्ह्यू भेटत आहे, जिकडून आपल्याला पूर्ण गडाचा बाहेरचा व्ह्यू पाहायला भेटत आहे. जंजिरा किल्ल्यावर मोठमोठ्या आकाराचे 19 बुरुज असून प्रत्येक बुरुजामध्ये अनेक कमानी पाहायला मिळतात. पूर्वीच्या काळात या गडावरील 572 तोफा या कमानीमध्ये ठेवूनच गडाचं रक्षण केलं जायचं. कदाचित याच कारणाने हा गड अजिंक्य राहिला असावा. गडाची तटबंदी आपल्याला आजही चांगल्या कंडिशनमध्ये पाहायला भेटते, पण या गडावर असलेल्या जेवढे पण काही ऐतिहासिक वास्तू आहे या सगळ्या आपल्याला पडक्या अवस्थेत दिसून राहिल्या. म्हणजे जेवढ्या पण या भिंती आहेत या भिंती पूर्णपणे तुटलेल्या आहेत. या पडक्या अवस्थेत असलेल्या वास्तू एकेकाळी चांगल्या कंडिशनमध्ये असून या गडावर जवळपास 3000 लोकांची वस्ती होती. तिकडे ना गोड्या पाण्याचा तलाव आहे, हा पहिला आहे आणि अजून एक आहे पुढे. या पूर्ण समुद्राच्या मधात, म्हणजे हे खारट पाण्याचा समुद्र आहे आणि या समुद्राच्या मधात कसे का 2 गोड्या पाण्याचे तलाव तयार झाले असेल. मजेदार गोष्ट आहे ना. बघा इथं आहे सेंटरमध्ये, आणि या सगळ्या वास्तू आहे पडक्या अवस्थेत असलेल्या वास्तू. असं आपण तटबंदीने फिरत 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 जर पूर्ण गेलो तर या गडाचा पूर्ण 360 डिग्री आपल्याला व्ह्यू पाहायला भेटेल. आणि गडाच्या सेंटरमध्ये हा बहुत मोठ्या आकारात असलेला पाण्याचा तलाव आहे, गोड्या पाण्याचा तलाव. पूर्वीच्या काळात या पाण्याच्या